नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. संत बाळूमामा यांचा उत्सव हा 15 मार्च 2026 रोजी रविवारी आहे. संत बाळूमामा हे महान कसे होते? ते धनगर समुदायातील साधा मेंढपाळ होते, पण मनाने अत्यंत उंच, आत्मज्ञानाची लाट उभारणारे संत आणि मार्गदर्शक होते. ते जगातील साध्या लोकांमध्ये जाऊन त्यांचे जीवन बदलून टाकणारे गुरु होते. वेदना, भारीपणा, मानसिक अडचणी, वाईट सवयी या सर्वांवर त्यांची शिकवण प्रभावी ठरली. ज्यांना आयुष्यात मार्गदर्शनाची गरज होती त्यांना त्यांनी जीवन जगण्याचे मार्ग दिले. त्यांच्या कार्याचे स्वरूप आणि सामाजिक प्रबोधन. संत बाळूमामा हे मेंढपाळ होते, पण मेंढ्या यांच्या व्यापात ते लोकांच्या आयुष्यात गेले आणि त्यांच्या मनामध्ये परिवर्तन घडवले. त्यांचे मुख्य समाज प्रबोधन. जे लोक पाप, मोठेपणा, द्वेष, राग, लोभ इत्यादींच्या अंधारात अडकलेले होते त्यांना उजेडाचा मार्ग दाखवला. बाळूमामा हे केवळ संत नव्हते, ते आध्यात्मिक गुरु होते, जे लोकांचे मन, विचार आणि प्रवृत्ती बदलू शकले. आदमापूर हे बाळूमामांचे देवस्थान आहे. श्री संत बाळूमामा मंदिर. हे मंदिर महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील आदमापूर या गावात आहे. बाळूमामा यांची समाधी आणि भक्तांच्या हजारो अनुभवाचे केंद्र आहे. हे मंदिर लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहे. त्यांच्या कार्यातून कशी बदलतात लोकांची जीवनशैली. भक्तांचे संकटे आणि अडचणी दूर होतात. लोकांच्या मनामध्ये जिद्द, आध्यात्मिकता आणि सकारात्मकता येते. लोक स्वतःला अधिक संयमी, शांत आणि समजूतदार बनवतात. विश्वास ठेवला की भविष्यातील प्रत्येक अंधाराला प्रकाश मिळतो. जीवनात कितीही कठीण परिस्थिती आली तरी विश्वास, भक्ती आणि निष्ठा हे तुमचं मार्गदर्शन बनतात. हा वार्षिक भंडारा उत्सव साधारणतः फाल्गुन महिन्यातील एकादशी तिथीला साजरा केला जातो. मुख्य वार्षिक भंडारा उत्सव फाल्गुनमध्येच धुमधडाक्यात साजरा होतो. भक्तांसाठी मार्गदर्शन. संत बाळूमामा म्हणायचे, ज्ञान हे जीवन आहे आणि अज्ञान हे मृत्यू आहे. त्यांच्या शिकवणीतून शिकण्यासारखे काय काय आहे तर संयम, ऋजुता आणि सत्य, भक्ती आणि नामस्मरण, संकटातही आशा न ठेवणारी दृढता, दान, सेवा आणि मानवतेचा आदर. जर आपण त्यांच्या मार्गदर्शनाखाली जीवन जगले तर मन शांत होते, विचार सकारात्मक होते, संबंध प्रेमळ होतो, अडचणी कमी येतात. जिथे भक्तीची किरणं आणि धर्माची प्रकाशरेषा असते तिथे अंधार हटतो आणि जीवन उजळतं. संत बाळूमामा हेच आपल्या जीवनात प्रकाश आणि मार्गदर्शन देणारे आहेत. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा.